अहिल्यानगर जिल्ह्यालाही पावसाच्या अवकृपेचा सामना करावा लागला। अहिल्यानगरमध्ये पुरानं थैमान घातलं। मात्र या महापुरानं एका दाम्पत्यानं आपल्या तरुण मुलाला गमावलं। अतुल शेलार या 31 वर्षांच्या युवकाचा पुराच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि शेलार कुटुंबियांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला। शेलार दाम्पत्याचा हा आक्रोश मन सुन्न करणार आहे। अहिल्यानगरमध्ये गेले आठवडाभर पाऊस काळ बनून कोसळत होता। याच पावसानं या आई वडिलांचा लेख हिरावून घेतला। पाथर्डीच्या शिरापूर मधील ग्रामपंचायतीत शिपाई असलेले रावसाहेब शेलार यांचा 31 वर्षांचा मुलगा अतुल 20 सप्टेंबरला भर पावसातून गावात एका कामासाठी गेला। मात्र तो पुन्हा परतलाच नाही। संध्याकाळच्या सुमारास वाटेतील ओढ्याच्या पाण्यात तो वाहून गेला। तब्बल 3 दिवसांनी त्याचा मृतदेहच घरी आला। लय गुण करायचा, सगळ्या गावात लाडका, सगळ्या गावात बाया ताई शिव आई शिव बोलत नव्हता। त्या जेवढ्या गावातल्या वस्तीवरल्या आल्या माझ्या नाताला किती कभी रडू राहिल्या त्याचा गुण घेऊ घे। दर वस्तीवरल्या गावातल्या सगळ्या येऊ भेटू गेल्या। त्यांना इतकं लागत वाईट की सगळ्याचाच लाडका। चांगलाच होता अतुलचा स्वभाव। कसा होता की काही खाणं नाही, का नाही खरं वागायचं, गावात जायचं, काम करायचं, हे काय असं गवत चिंचापड कापूस असे काम करायचं ते सारखा। काम करून मग काय आई वडिलाची मदत करायला जायचं। आता आम्ही कधी आले की आमचे बी मोर सगळ्यांना सोयऱ्या धायला त्याची तळतळ लागली। अतुलच्या निधनानं गावावर शोककळा पसरली। गावातलं कोणाचं काही काम असतं ऐकायचा, अतुल इकडे अतुल असं आला का त्याच्या प्रत्येकाला मदत करायचं असतं। काय त्याच्या मनात कोणाविषयी काही असं तेढ नाही, काही नाही। स्वभावाचा एक नंबर चांगला असल्यामुळे असा अतुलचा स्वभाव होता आणि चांगला मुलगा होता। पानाव धराने त्या दिवशी पाऊस झाला आणि त्याला ते पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो आपला वाहून गेला आणि वाहून गेल्यानंतर 3-4 दिवसांनी तो सापडला। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काही साहित्य देण्यासाठी गेलेला अतुल हा सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान याच पुलावरती आला होता आणि त्यानंतर तो या पाण्यामध्ये जे आहे पुराच्या वाहून गेला। तब्बल 3 दिवस त्याचा मृतदेह जो आहे तर तो सापडलेला नव्हता। 20 सप्टेंबरला अतुल हा घरातून कामासाठी गावामध्ये गेला आणि काम संपल्यानंतर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तो याच पुलावरती आला आणि काळाने त्याच्यावरती घाला घातला। गावातल्या ओढ्यावरून जाणारा पूल कमी उंचीचा असल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचं अतुलचे वडील रावसाहेब शेलार यांनी म्हटलंय। हे पूल आहेत ना, पुलाची जर उंची जर मोठी जर असती ही घटना घडत नाही। तर शासनाच्या चुकीच्या धोरणावर हे घटना घडतात। शासन काय करतं, वरून निधी भरपूर असतो, तो निधीचा उपयोग व्यवस्थित होत नाही आणि हा पुलाची जर उंची जर मोठी असती ही घटना घडत नाही। म्हणून माझ्या शासनाकडे एकच विनंती, कमीत कमी माझा तर एक तो गेलाच, मी तर भूमी नाही, मला काही जगण्याचा म्हणजे दुसरा हेच नाही, तर माझा मुलगा एक लहान आहे, त्याला फक्त सरकारी नोकरीमध्ये कुठेतरी घेतलं पाहिजे। अहिल्यानगरसह मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं। पूरस्थिती निर्माण झाली, पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेलार कुटुंबासारख्या अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीलाही या अस्मानी संकटात गमावलंय। सुनील भोंगळ, ABP माझा, अहिल्यानगर।